आजचा विषय आहे पुत्रप्राप्तीसाठी वास्तू आणि ज्योतिष उपाय यावर संपूर्ण मार्गदर्शन। नमस्कार, आज आपण एक अत्यंत संवेदनशील आणि अनेक दाम्पत्यांच्या मनाशी जोडलेला विषय समजून घेणार आहोत, तो म्हणजे पुत्रप्राप्ती। खूप जणांच्या आयुष्यात सर्व काही असूनही संतान सुख मिळत नाही किंवा अपत्य होतं, पण पुत्रप्राप्तीचा योग लागत नाही। यामागे फक्त वैद्यकीय कारणे नसतात, तर ग्रहांची स्थिती, घरातील ऊर्जा, मानसिक ताण आणि जीवनशैली या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुत्रप्राप्तीसाठी कोणते ग्रह महत्त्वाचे असतात, त्या ग्रहांना कसं प्रसन्न करायचं, वास्तूनुसार घरात काय बदल करावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात। पुत्रप्राप्तीचे ज्योतिषशास्त्रानुसार कारक ग्रह आपण पाहणार आहोत। ज्योतिषशास्त्रानुसार संतान सुखासाठी मुख्यतः 3 ग्रह महत्त्वाचे मानले जातात, ते म्हणजे पहिला गुरुग्रह, दुसरा चंद्रग्रह आणि तिसरा सूर्यग्रह। यासोबतच पंचम भाव आणि त्याचा स्वामी ग्रहही फार महत्त्वाचा असतो। पहिला ग्रह आपण पाहूया। पहिला ग्रह आहे गुरुग्रह। गुरुग्रह आणि पुत्रप्राप्ती यांचा खूप खोल संबंध ज्योतिषशास्त्रात पाहायला मिळत असतो। गुरुग्रह हा संतानाचा मुख्य कारक मानला जातो। विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी गुरुग्रह मजबूत असणं अत्यंत आवश्यक असतं। जर कुंडलीत गुरु कमजोर असेल तर संतान उशिरा होतं किंवा वारंवार अडथळे येतात। गुरुग्रह प्रसन्न करण्यासाठी उपाय: दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे वापरा। पिवळे अन्न जसं की हरभरा डाळ, हळद वापरा। गुरुवारी वडीलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या। ओम गुरवे नमः या मंत्राचा रोज किमान 108 वेळा जप करा। गरजू व्यक्तीला अन्नदान करा। दुसरा ग्रह म्हणजे चंद्रग्रह। चंद्रग्रह आणि गर्भधारणा याचा संबंध पाहता, चंद्र हा मनाचा आणि मातृत्वाचा ग्रह आहे। चंद्र कमजोर असेल तर स्त्रीच्या मनावर ताण, भीती आणि अस्थिरता वाढते। याचा थेट परिणाम गर्भधारणेवर होतो। चंद्र मजबूत करण्यासाठी पांढरा रंग वापरा। दूध, तांदूळ यांचा सन्मान ठेवा। रात्री उशिरा जागरण टाळा। ओम चंद्राय नमः मंत्राचा जप करा। मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा। तिसरा आणि महत्त्वाचा कारक ग्रह म्हणजे सूर्यग्रह। सूर्यग्रह आणि बीजशक्ती। सूर्य हा पुरुषत्व आणि बीजशक्तीचा कारक आहे। सूर्य कमजोर असेल तर पुरुषाच्या आत्मविश्वासावर आणि शक्तीवर परिणाम होतो। सूर्य मजबूत करण्यासाठी दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा। उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा। वडिलांचा सन्मान ठेवा। अहंकार कमी ठेवा। हे झाले ज्योतिष उपाय। याच बरोबर आपण काही वास्तू उपाय पाहूया। पुत्रप्राप्तीसाठी वास्तू उपाय: घराचा उत्तर पूर्व भाग स्वच्छ आणि हलका ठेवा। या दिशेत जड सामान ठेवू नका। बेडरूम मध्ये पलंगाखाली कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नका। शयन कक्षात लहान मुलांचे फोटो लावा। हसऱ्या बाळांचे फोटो सकारात्मक ऊर्जा वाढवतात। घरात अंधार टाळा। सकाळी सूर्यप्रकाश घरात येऊ द्या। स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा, कारण अन्न आणि आरोग्य याचा थेट संबंध असतो। त्याचप्रमाणे रंगांचा प्रभाव देखील महत्त्वाचा मानला जातो। पुत्रप्राप्तीसाठी काही विशेष रंग उपयोगी मानले जातात, ते म्हणजे पिवळा फिकट, हिरवा पांढरा क्रीम, गडद काळा आणि जास्त लाल रंग टाळावा। मानसिक आणि भावनिक कारणे: हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। खूप वेळा अतिचिंता, दबाव आणि समाजाचा ताण हेच सर्वात मोठे अडथळे ठरतात। सतत लोकांचे प्रश्न हे मनावर खोल परिणाम करतात। दररोज मनात हे वाक्य बोला: माझ्या आयुष्यात योग्य वेळी निरोगी संतान प्राप्ती होत आहे। ताण कमी करा। स्वतःवर दोष देणं थांबवा। येणाऱ्या काही दिवसातच तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल। असेच उपाय जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।